गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकटहारी राजा राम। गोकुल संकटहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे। राजा राम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी। कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। शरणागत दीना चरणी दीना दीना शरणागत दीना चरणी ने करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी निहारी। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। कुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ।
मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, कठीण वज्रास भेदू ऐसे, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. भले तरी देऊ कासेची लंगोटी, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा, नाठाळाचे काठी हाणू माथा, माय बापाहुनी बहु मायावंत, माय बापाहुनी बहु मायावंत, करू घातपात शत्रूहुनी, करू घातपात शत्रूहुनी, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. अमृत दे काय गोड आम्हा पुढे, अमृत दे काय गोड आम्हा पुढे, विष ते बापुडे कडू किती, विष ते बापुडे कडू किती, तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, ज्याचे पुरवू गोड त्याचे परी, ज्याचे पुरवू गोड त्याचे परी, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी परमेश्वर भक्ताबद्दल काय अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या पहा. तो मनाने अत्यंत हळवा हवा, मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, पण प्रसंगी कठीण वज्रास भेदू ऐसे, असा कणखर हवा, टणक हवा. प्रसंग पडला तर लंगोटी सुद्धा काढून देईल असा प्रेमळही हवा, पण नाठाळासारखे वागाल तर डोक्यात काठी घातल्याशिवाय राहणार नाही असा दणकटही हवा. माय बापाहून बहु मायावंत, अहो मायबाप काय प्रेम करतील त्यापेक्षा आम्ही अधिक प्रेम करू असा भक्त असायला हवा. पण जर शत्रू सतत छळतच असेल तर मग शत्रू काय घातपात करेल असा या दुष्टांचा आपण घातपात सुद्धा करू शकू इतका तयार असायला हवा. अमृतापेक्षा गोड असायला हवा आणि विषापेक्षा कडू सुद्धा असायला हवा. देवभक्ताची ही सगळी लक्षणं जी महाराजांनी अपेक्षित केली आहेत ती मूर्तिमंत पूर्णपणे दिसतात ती महाभारतातल्या भीमाच्या रूपात. भीम म्हणजे प्रचंड ज्वलंत प्रतिशोध, धगधगता वडवा नल. भारतामध्ये एक मोठं साम्राज्य होतं हस्तिनापूरचं. त्याचे सम्राट होते पंडू, सम्राज्ञी कुंती. या उभयतांचा हा द्वितीय पुत्र भीम. थोरला होता तो धर्मराज युधिष्ठिर, दुसरा भीम, तिसरा अर्जुन, नकुल, सहदेव या पाचही पंडूच्या मुलांना पांडव म्हणत. भीम
हा वायुदेवतेच्या पूजनानं आशीर्वादानं झालेला. रामायण काळात जसे पवनपुत्र हनुमान होते, तसा महाभारत काळात हा पवनपुत्र म्हणजे भीम होता, दुष्टांचा कर्दन काळ. पवनपुत्र हनुमान तसा हा, कुंती सुत बलवान तसा हा, कुंती सुत बलवान. पवनपुत्र हनुमान, पवनपुत्र हनुमान तसा हा, कुंती सुत बलवान तसा हा, कुंती सुत बलवान. मातृ अंकी बाली निजलेला, मातृ अंकी बाली निजलेला. तदा अचानक व्याघ्र आला, तदा अचानक व्याघ्र आला. भीतीने उभी राही माता, भीतीने उभी राही माता. भूमी पडे गतिमान असा हा, कुंती सुत बलवान असा हा, कुंती सुत बलवान. व्याघ्र निघोनी गेला दिसता, व्याघ्र निघोनी गेला दिसता. पुत्र कुठे पडला हे बघता, पुत्र कुठे पडला हे बघता. दगडी शिळेवर हा पडल्याने, दगडी शिळेवर हा पडल्याने. शिळा चूर्ण हो छान असा हा, कुंती सुत बलवान असा हा, कुंती सुत बलवान असा हा, कुंती सुत बलवान. जन्मतःच भीम बलदंड होता. अर्थात पुढे व्यायामानं अभ्यासानं त्याने शरीर कमावलंच. पण काय हो, दुर्दैवानं काही काळातच सम्राट पंडूचं निधन झालं. ही 5ही मुलं निराधार झाली. त्यांची माता कुंती या 5 मुलांना घेऊन हस्तिनापुरात राहू लागली. अहो, ती खरी सम्राज्ञी, पण आता आश्रितासारखी राहू लागली. जीव सांभाळून वाचवून राहू लागली. कारण या भीमाचे काका म्हणजे सम्राट पंडूचे बंधू धृतराष्ट्र हे आता सम्राट पदावर बसले होते. या काकांना भीती होती की पांडव मोठे झाले की त्यांच्या वडिलांचं हे राज्य आपल्याला त्यांना परत द्यावं लागणार. त्यातल्या त्यात सर्वांनाच या भीमाची भीती जास्त वाटायची. तो आडदांडही होता आणि मल्लयुद्धात अतिशय प्रवीण होता. या धृतराष्ट्राचा म्हणजे भीमाच्या काकाचा थोरला मुलगा दुर्योधन. धृतराष्ट्राला 100 मुलं होती. त्यांना कौरव म्हणत. त्यातला हा ज्येष्ठ कौरव दुर्योधन. तो भीमाचा मत्सर करत असे आणि त्यामुळे दुर्योधनानं गदायुद्धाच्या सरावासाठी भीमाच्या 7 पट ताकदीचा लोखंडाचा पुतळा आपल्या राजभवनात तयार केला होता. तो त्याच्यावर गदेचा सराव करत असे. आता बाकी शस्त्राचं शिक्षण झालं की ही मुलं लपाछपीचे खेळ खेळायची, बाकी काही गमती जमती करायची. पण सगळी मुलं समजा झाडावर चढून बसली आणि लपून बसली की भीम झाडाखाली उभा राहायचा आणि गदा 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 झाड हलवायचा आणि सगळी पोरं पटापटा खाली पडायची. गदायुद्धात तर तो कोणालाच हार जात नसे. अर्थात गदायुद्धातला हा विजय भीमाच्या फक्त शक्तीचा विजय नव्हता, तर त्याच्या कौशल्याचाही विजय होता. पण त्या कौशल्यावरच तर मत्सर केला होता दुर्योधनानं. एकदा दुर्योधन, दुःशासन, कर्ण, अश्वत्थामा या चौघांनी असं ठरवलं, हा भीमलेखाचा आपल्याला सारखा वरचढ होतो.
मग काहीतरी कपट करूया. त्याला अन्नातून विष घातलं, बेशुद्ध केलं. त्या भीमाचे हातपाय बांधले आणि त्याला पाण्यात टाकून दिलं. भीमाचं 10-12 वर्षाचं वय, पण त्याची तब्येत अशी जबरदस्त. भरदार छाती, पिळदार दंड, मलखांबासारख्या मांड्या, शरीरानं नुसता उंच, मुद्रा भव्य, दृष्टी करारी. असा भीम कोणाच्याही डोळ्यात भरायचा. त्याचा घात अशा रीतीनं सगळ्यांनी केला होता. भीमाला पाण्यात टाकला आणि हे सगळे कौरव पांडव वनभोजनावरून आपल्या आश्रमातून घरी परतले. धर्मराजाने दुर्योधनाला विचारलं, काय रे, भीम तुमच्याबरोबर होता, कुठे गेला? दुर्योधन म्हणाला, तो आधीच घराकडे गेला असेल. घरी येतात सगळ्यांनी कुंतीला विचारलं. तेव्हा लक्षात आलं, भीमाला काहीतरी अपाय झालाय खरा. कुंती रडू लागली. सम्राट पंडूच्या मरणानंतर सुद्धा ती इतकी घाबरली नव्हती, तितकी ती आता घाबरली आणि भीमाच्या नावानं तिनं आकांत केला. कुंती म्हणे, आहा देवा रे रीत काय ही बरवी, देवा रे. कुंती म्हणे, आहा देवा रे रीत काय ही बरवी, पुत्रा लपवुनी ऐसी, पुत्रा लपवुनी ऐसी, मातेला कासयासी घाबरवी. रामा राम राम हरे हरे, रामा राम 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 सीतापते, रामा राम राम रघोत्तमा, रामा राम 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 रघोत्तमा, रामा राम 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 सीतापते, रामा राम. अन्नातील विषाचा असर उतरल्यानंतर भीमाने आपली सुटका करून घेतली आणि तो घरी आला. घरी येताच त्याने सगळं वर्तमान आपल्या आईला सांगितलं. पण तरीसुद्धा बाकीच्या सर्वांना तो इतकंच बोलला, मला झोप लागली असल्यामुळे मी मागं राहिलो, इतकंच सांगितलं. पण खरी गोष्ट एक दुर्योधन जाणत होता आणि दुसरा भीम जाणत होता. भीम गदायुद्धाच्या बरोबर धनुर्विद्याही शिकला. पांडव आता मोठे झाले होते. युधिष्ठिराला राज्याभिषेकही झाला होता. आणि मग हे सगळे पांडव अतिशय लोकप्रिय व्हायला लागले. दुर्योधन त्यांचा मत्सर करे. हे पांडव लोकप्रिय झाले तर राज्य त्यांच्या ताब्यात जाईल. हे राज्य माझ्या ताब्यात असायला हवं, माझ्या वडिलांकडून ते फक्त मलाच मिळायला हवं. मग या सगळ्या पांडवांना एकत्रितपणे भस्म करून टाकावं, असा डाव कौरवांनी रचला. वारणावत नावाचं एक तीर्थक्षेत्र होतं. त्या तीर्थक्षेत्री पांडवांना त्यांनी मुद्दाम पाठवलं. तिथे त्या पांडवांना राहण्यासाठी एक विशेष असं गृह तयार केलं. त्या गृहाला लाक्षागृह असं म्हणत. हे गृह मुद्दामच असं बनवलं होतं की ते एकदा पेटलं की मग आतली माणसं जिवंत राहूच शकणार नाहीत. इतक्या ज्वालाग्राही पदार्थांनी त्या घराच्या भिंती भरल्या होत्या. पांडवांना याची कल्पना आलीच. पांडवांचा आणखीन एक काका होता, विदुर. धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर हे तिघं भाऊ. सम्राट पंडूचं निधन झालेलं. राज्य धृतराष्ट्र सांभाळतोय आणि या धृतराष्ट्राचा हा मंत्री विदुर. एका अर्थानं मंत्री आणि दुसऱ्या नात्यानं काकासुद्धा. विदुराच्या साह्यानं एक गुप्तपणे भुयार तयार केलं गेलं या वाड्यापासून बाहेरपर्यंत. आणि एक दिवस हे घर पेटवून देऊन 5 पांडव आणि कुंती त्यातून निसटले. तेव्हा सगळ्यांना या भीमाच्या ताकदीचा आता अंदाज आला. आग लागल्यामुळे त्या भुयारामध्ये सुद्धा प्रचंड धूर माजला होता. तिथून नदीपर्यंत जाताना बाकी सगळे पांडव थकून गेले होते. तेव्हा भीमानं 4 पांडवांना, आपल्या मातेला सुद्धा खांद्यावरून वाहून नेलं, बाहेर आणलं. सर्वांना बाहेर आणून नदी पार करून ठेवलं. तरीसुद्धा
भीम दमलेला सुद्धा दिसत नव्हता आणि नदी पार झाल्यानंतर बघितलं ते लाक्षागृह यांनी पेटवल्यामुळे धड 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 पेटलं होतं. लाक्षागृह धड 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 सर्व पेटले, लाक्षागृह धड 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 सर्व पेटले, लाक्षागृह धड 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 सर्व पेटले. भीम आणि सर्व बंधू त्वरित निसटले, भीम आणि सर्व बंधू त्वरित निसटले. लाक्षागृह धड 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 सर्व पेटले, लाक्षागृह धड धड धड. सैनिकांस मारून या आत टाकिले, सैनिकांस मारून या आत टाकिले. दमलेल्या बंधूंना स्कंदी घेतले, दमलेल्या बंधूंना स्कंदी घेतले. अग्निधूर यातून मग मार्ग काढिले, अग्निधूर यातून मग मार्ग काढिले. मातेसह सर्वांना यानी वाहिले, लाक्षागृह धड 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 सर्व पेटले, लाक्षागृह धड 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 सर्व पेटले, सर्व पेटले, सर्व पेटले. यानंतर काही वर्ष अशाच निराधार अवस्थेत पांडव भटकत राहिले. या काळात पांडवांवर 2 संकट आली, ती भीमानं निवारण केली होती. पहिलं संकट म्हणजे अरण्यामध्ये हे 5ही पांडव दमून भागून झोपले होते. तेव्हा यांना खाऊन टाकण्यासाठी हिडिंब नावाचा एक राक्षस आला. त्यानं त्याची बहीण हिडिंबा तिला जरा पाठवलं, जरा अंदाज घे, हे नक्की नीट झोपलेत ना, पाहून ये. ती हिडिंबा त्या ठिकाणी आली आणि सगळे निद्रिस्त असताना सर्वांवर दृष्टी फिरवली आणि अशावेळी तिला तो भीम दिसला. त्या भीमाच्या पिळदार शरीरावर ती इतकी भाळली, तिनं चलाखीनं भीमाला आधी उठवलं आणि सांगितलं, माझा भाऊ तुम्हाला मारायला येतोय, तेव्हा स्वतःला वाचवा. अर्थात ती आपल्या भावालाही सांगत होती, ही चांगली माणसं दिसतात, सज्जन माणसं दिसतात, उगाच कशाला त्यांना मारतोस. पण हिडिंब राक्षस ऐकायला तयार नव्हता. तो पांडवांवर चालून आला आणि मग जागा असलेल्या भीमानं त्या हिडिंब राक्षसाला असा काही मारलाय, बाबा 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 बाबा. तेव्हा त्या भीमाच्या अचाट मल्लयुद्धाची सगळ्यांना कल्पना आली. अहो, त्या भीमाचं मल्लयुद्ध म्हणजे समोरच्याला उचलणं, आदळणं, आपटणं, घरा 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 फिरवणं. अक्षरशः धुणं आपटल्यासारखा माणसं आपटायचा, हातपाय उपटून काढायचा, असलं अघोरी युद्ध तो करत असे. हिडिंब राक्षसाला अशा अघोरी पद्धतीनं भीमाने ठोकून मारला आणि सहज विचारलं हिडिंबेला, तुझा भाऊ यात मृत्यू पावणार होता, तेव्हा तू आम्हाला का जागं केलंस? तेव्हा त्यानं इच्छा प्रगट केली, मी भीमावर भाळले आहे, त्याच्याशी विवाह करावा अशी माझी इच्छा आहे. कुंतीनं सुद्धा त्याला अनुमोदन दिलं. त्यांचा विवाह झाला. कालांतराने भीमाला पुत्रही झाला, ज्याचं नाव घटोत्कच. पण पुढे मात्र पुढच्या प्रवासाला पांडव निघाले. तेव्हा भीमानी, तुझ्या संकटकाली तू केव्हाही स्मरण कर, मी पुन्हा येईन, असं सांगून तिला आश्वासन दिलं. या पुढल्या काळात हे पांडव एकचक्रा नावाच्या नगरीमध्ये राहत होते. या नगरीचा एक प्रशासक होता, बकासूर नावाचा. त्याच्या अन्यायाच्या वार्ता पांडवांच्या कानावर आल्या होत्या. या बकासुराला रोज 1 गाडाभर अन्न लागायचं, 2 रेडे आणि 1 माणूस बळी म्हणून लागायचा. गावातल्या प्रत्येक माणसाची कधी ना कधीतरी पाळी यायचीच. पांडव एकचक्रा नगरीत आले. त्यांना ज्या घराने आश्रय दिला होता त्या घरातल्या कोणाला तरी बळी जावं लागेल अशी पाळी आली. घरातले सगळे रडारड करायला लागले. कोणी जायचं याच्यावर वाद सुरू झाला. तेव्हा कुंती म्हणाली, काही काळजी करू नका, मी माझ्या मुलालाच पाठवते, माझा पोरगा बळी म्हणून जाईल. हो. आणि बकासुराकडे जाण्यासाठी कुंतीनं भीमाची निवड केली. तिला नक्की माहीत होतं, भीम कसला बळी जातोय,
तो बकासुराला नक्की बुकलून घेईल. चला, सगळ्या गावातल्या लोकांच्या कानावर ही वार्ता आली. अरेच्या, हे कोणीतरी आपल्या गावात आश्रित आलेत आणि त्या आश्रिताचा मुलगा जाणार आहे होय आपल्या राक्षसाकडे. सगळे हळहळले. त्या अन्न भरलेल्या गाड्यावर भीम धावत धावत जाऊन बसला. मनात म्हणत होता, आजवर भिक्षा मागून जगावं लागल्यामुळे पोटभर खायला मिळालं नाही. आज आता बकासुरासाठी तयार झालेलं हे अन्न भरपूर खायला मिळेल. अहो, सगळी माणसं नको म्हणतायत, नको म्हणतायत, नको नको म्हणती सर्व लोक. नको नको म्हणती सर्व लोक, परी न ऐकत बैसला त्वरित. गाड्यावर हाकलले रेडे, बघतसे गाव सर्व वेडे. कोण हा बळी धूड जाडे. आजवरी जे जे बळी गेले, रडती पाहिले सर्वांनी भले. परी हा हसत हसत गेला, अचंबा वाटे सर्वाला. कसा हा नाही भीत मरणाला. खरंच गाडा घेऊन भीम गेला. मात्र बकासुराच्या निवासस्थानी पोचला. त्याने त्या गाडीचे रेडे सोडले आणि त्या गाड्यातलं सर्व अन्न सावकाशपणे खायला सुरुवात केलं. बकासूर कुठेतरी सकाळी फिरायला गेला होता. तो येऊन पाहतो तर काय, भीम आपलं अन्न खातोय. तो भीमाचा हात धरू लागला, पण भीमानं आपला हात झटकताच बकासूर कुठल्या कुठे लांब जाऊन पडला. अरेच्छा, याचा हात धरण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे बकासुराने मागून भीमाच्या पाठीत धणा 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 गुद्दे मारायला सुरुवात केली. असं काहीतरी होणार हे गावातल्या लोकांना कळलंच होतं. त्या गाड्याच्या मागोमाग सगळं गाव आलं होतं. लांबून सगळे बघत होते काय गंमत चालली आहे. एका बाजूने भीम खात होता, दुसऱ्या बाजूने बकासूर दणादणा गुद्दे लावत होता. खाता खाता भीम म्हणत होता, छान पाठ सुद्धा रगडून मिळतीये. चांगला बलदंड माणूस पाठ रगडायला मिळालाय, त्यामुळे बरं वाटतंय. चालू दे, तुमचं गुद्दे मारणं चालू दे, तोपर्यंत माझं जेवण पूर्ण होईल. अहो, आता जेवण संपलं आणि भीम उभा राहिला. या प्रसंगात लोकांना भीमाची खाण्याचीही ताकद कळली आणि मार खाण्याचीही ताकद कळली. काय सहनशक्ती हो. बकासूर काय कमजोर नव्हता, पण त्याचे सगळे गुद्दे सहन केले होते. पण शारीरिक शक्तीबरोबर भीमाची बुद्धीही लोकांना कळली. अहो, जो बकासूर 2-3 दणक्यामध्ये रेड्याला बेशुद्ध पाडत असे एकाहून एक दणके भीमाने सहन केले. भीम निर्विकार बसलाय. सगळे गावातले लोक हे पाहत होते. त्यांनी आनंदाने जल्लोष केला. आता भीमाचं जेवण झालं होतं आणि बकासूर उपाशी होता. त्यामुळे फार काही ताकद उरलीच नव्हती हो. मारून 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 बकासूर सुद्धा दमला होता. भीमाने त्या बकासुराच्या तंगडीला धरलं, उचलून घरा 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 फिरवलं आणि एकदाच धाड दिशी जे आपटलं ते उसाचं काणकं फुटावं तसा शरीर फुटून बकासूर संपला. लोकांनी भीमाचा सत्कार केला, जय जयकार केला. पण तरीसुद्धा पांडवांनी आपलं खरं नाव कोणालाही कळू दिलं नाही. कारण आपण जिवंत आहोत हे कळलं की कौरवांकडून, धृतराष्ट्राकडून, त्याच्या सैन्याकडून कुठेतरी आपण मारले जाऊ अशी भीती सर्वांना होती. आपल्या मागे ना कोणी राजा ना पैसा, आपण कसे जगणार. पण काही काळातच ही भीती नष्ट झाली. कारण द्रुपद राजाच्या मुलीचं म्हणजे द्रौपदीचं स्वयंवर जाहीर झालं. या द्रौपदीच्या स्वयंवरासाठी ठरवलेला पण अर्जुनानं जिंकला आणि अर्जुन द्रौपदीचा विवाह झाला. याच स्वयंवराच्या काळात द्वारकाधीश गोपालकृष्णही पांडवांना भेटले. पांडव कृष्णाचे आतेभाऊ होते. कुंती कृष्णाची आत्या होती. अहो, आता द्रुपद राजा आणि गोपाळकृष्ण यांची शक्ती पांडवांच्या मागे उभी राहिल्यामुळे मग धृतराष्ट्र थोडा नमला. त्यांनी पांडवांना सन्मानाने बोलवलं आणि काहीतरी दिल्यासारखं करावं म्हणून असं सांगितलं की आता हे हस्तिनापूर जे आहे ना ते मला राहू दे. म्हणजे मग वंशपरंपरागत मी, नंतर माझी मुलं यांच्या मालकीचं ते राहील. तुम्ही तुमचं नवीन राज्य उभं करा. आणि म्हणून पांडवांना त्यांनी खांडव वन नावाचं जंगल दिलं. पण तिथेसुद्धा पांडवांनी आपलं नवीन राज्य उभं केलं, नवीन राजधानी उभी केली. त्याला इंद्रप्रस्थ असं नाव दिलं. काही काळात राजसूय यज्ञ करावा असं धर्मराजाच्या मनात आलं. त्यांनी तो विचार सर्वांच्या पुढे मांडला. पण गोपाळकृष्ण म्हणाले, धर्मराजा,
राजसूय यज्ञ करायचा असेल तर त्या राजाला 4ही दिशांचे दिग्विजय करावे लागतात. या देशातले सगळे राजे एकतर आपले मित्र तरी हवेत, नाही तर मांडलिक तरी हवेत. अशा राजालाच राजसूय यज्ञ करता येतो. तेव्हा बाकी सगळ्या राज्यांना जिंकता येईल. पण एक राज्य थोडं अवघड आहे. यज्ञरोधासी करिल जरासंध, यज्ञरोधासी करिल जरासंध, जये केले षक्षिती नृपती मंद. हो यज्ञरोधासी करिल जरासंध, यज्ञरोधासी करिल जरासंध, जये केले षक्षिती नृपती मंद. हो काय बोलू मी अमरपुरी समाना, काय बोलू मी अमरपुरी समाना, मयूर नगरी परित्यास दिली दाना, मयूर नगरी परित्यास दिली दाना. यज्ञरोधासी करिल जरासंध, यज्ञरोधासी रे, यज्ञरोधासी रे, यज्ञरोधासी. हा जरासंध नावाचा राजा मोठा बलाढ्य आहे. याने 86 राजांची राज्य जिंकली आहेत, त्यांना तुरुंगात टाकलं आहे. आणि 100 राज्य पूर्ण होताच तो या सगळ्या राजांना बळी देऊन नरमेध यज्ञ करणार आहे. असा क्रूर महाबलाढ्य विशाल साम्राज्य असलेला जरासंध जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला राजसूय यज्ञ करता येणार नाही. अर्थात याला उपाय म्हणजे सैन्यासह त्याच्यावर चाल करून जाणं नव्हे, कारण त्या मार्गाने विजय अशक्यच आहे. मार्ग एकच आहे, जरासंधाला एकट्याला गाठून द्वंद्वयुद्ध करायचं आणि संपवायचं. त्यासाठी सुद्धा गोपाळकृष्णानं भीमाचीच निवड केली. गोपाळकृष्ण, अर्जुन आणि भीम तिघही याचकाच्या वेशात जरासंधाकडे गेले. द्वंद्वयुद्धाचं भिक्षादान मागितलं. जरासंधसुद्धा तयार झाला. आपल्या स्वतःच्या विद्येवर त्यालाही गर्व होताच. त्याने सुद्धा युद्धासाठी भीमालाच निवडलं. अरे, असा पैलवान युद्धासाठी पाहिजे. आणि भीमाचं आणि जरासंधाचं युद्ध जवळजवळ 14 दिवस चाललं. अगदी शेवटच्या दिवशी मात्र भीमानं जरासंधाला आडवा पाडला आणि फाडून त्याचे 2 तुकडे केले. उजवा भाग उजवीकडे टाकला, डावा भाग डावीकडे टाकला. आणि काय आश्चर्य, पुन्हा ते दोन्ही भाग जुळले आणि जरासंध उभा राहिला. तेव्हा गोपाळकृष्णांच्या लक्षात आलं, अरे च्या, ही गोष्ट सांगायची राहून गेली. या जरासंधाला जरा नावाच्या राक्षसीचा हा वर आहे. अशा तऱ्हेनं जरासंध मरणार नाही. तेव्हा हे युद्ध चालू असतानाच गोपाळकृष्णांनी पटकन एक गवताची काडी घेतली, त्याचे 2 तुकडे केले आणि उजवा भाग डावीकडे आणि डावा भाग उजवीकडे टाकून भीमाला खूण केली. या खुणेवरून भीम काय समजायचं ते समजला आणि भीमाने पुन्हा जरासंधाला आडवा पाडला, फाडून काढला आणि उजवा भाग डावीकडे आणि डावा भाग उजवीकडे टाकला. आणि मग मात्र जरासंध कायमचा संपला. अर्थात युक्ती जरी कृष्णाची होती तरी शक्ती भीमाची होती हे विसरून चालणार नाही. सर्व 86 राजे बंधमुक्त झाले, त्यामुळे त्यांची राज्य आपोआपच पांडवांना मिळाली. एका झटक्यात एवढे राजे पांडवांचे मित्र बनले. भीमानं जरासंधाला मारला. हा पराक्रम पाहून जरासंधाच्या सेनेनं सुद्धा शरणागती पत्करली. पण तरीही पांडवांनी मगधाच्या राज्यावर जरासंधाच्या मुलाला बसवलं, म्हणजे सहदेवाला बसवलं. यामुळे सगळ्या राजांना पांडवांचा उदारपणासुद्धा लक्षात आला. या पराक्रमाच्या कीर्तीमुळं कोणाला फारसं लढावंच लागलं नाही. सर्व देशांचे दिग्विजय पांडवांनी प्राप्त केले आणि अतिशय भव्य आणि वैभवशाली अशा राजसूय यज्ञाचे ते मालक होते. हा यज्ञ
इंद्रप्रस्थ नगरीत संपन्न झाला. पण ते पांडवांचं वैभव पाहून कौरव मनात जळफळत होते. त्याने कपट केलं. पांडवांना द्यूत खेळायला बोलवलं. अर्थात भीमाला ते पसंत नव्हतं, पण तो वडील भावाच्या आज्ञेबाहेर कधीही जात नसे. भीमाचा थोरला भाऊ युधिष्ठिर, जो आता सम्राट होता, तो म्हणाला, अरे द्यूताला नकार देणं हे भ्याडपणाचं आहे. द्यूत हेही एक प्रकारचं युद्ध आहे आणि आपण युद्ध हे जिंकून दाखवलंच पाहिजे. युद्धामध्ये कायम राहणं, स्थिर राहणं हाच धर्म आहे. यावर भीम म्हणाला, ज्या धर्मामुळे आपल्याला त्रास होतो आणि शत्रूला लाभ होतो तो अधर्मच समजला पाहिजे. हे पहा दादा, या जुगारामध्ये जिंकण्यालाही काही अर्थ नाही आणि हरण्यालाही काही अर्थ नाही. माझ्या दृष्टीनं काय मिळवायचं ते पराक्रमाने मिळवावं. हे कसले पराक्रम? जगावं तर पराक्रमाने आणि मरावं तर पराक्रमाने. पण तरीसुद्धा धर्मराजानं भीमाचं म्हणणं ऐकलं नाही. तो द्यूत खेळायला गेला आणि जुगाराच्या डावात सगळं काही हरायला लागला. कौरवांनी पांडवांचं राज्य जिंकलं, खजिना जिंकला, शस्त्र जिंकली. असे एकामागून एक डाव धर्मराजा हरतोय तरी खेळायचा बंद होत नाही. तेव्हा भर दरबारात भीमाने गर्जना केली आणि आपल्या धाकट्या भावाला सुचवलं, सहदेवा, अरे सहदेवा, कुठून तरी अग्नी आण रे, या धर्मराजाचे हात जाळून टाकतो. कुठून तरी अग्नी आण. तेव्हा अर्जुनानं भीमाची समजूत घातली. भीमा, अरे आपल्या भावाभावामध्ये भांडणं व्हावी, फूट पडावी असं कौरवांच्या मनात आहेच. हे आपणच आपल्या कृतीनं पूर्ण करायचं आहे का? जरा शांत राहा, जरा शांत राहा. भीम काही शांत बसेना. अर्थात याच्यापुढे भयानक प्रसंग झाला, कारण कौरवांनी द्रौपदीला डावावर लावायला सांगितलं. दुर्दैवाने धर्मराजाने तिला डावावर लावली आणि कौरवांनी जिंकली. दुःशासन द्रौपदीच्या केसाला धरून हिसडे मारत तिला दरबारात घेऊन आला. तेव्हा भीमानं प्रतिज्ञा केली. सगळ्या दरबाराच्या देखत म्हणाला, द्रौपदी, ते केस तसेच मोकळे सोडलेले ठेव, बांधू नकोस. आज ना उद्या या दुःशासनाला ठार मारीन, त्याची छाती फोडीन आणि त्याच्या रक्तानं माखलेल्या हाताने तुझी वेणी घालीन. तोपर्यंत केस मोकळे ठेव. भीमाच्या शक्तीची सगळ्यांनाच कल्पना होती. तेव्हा या भयानक प्रकारात भीमाच्या प्रतिज्ञेनं सगळ्यांच्या अंगाचा थरकाप झाला, हे नक्कीच. तरीसुद्धा थोडं उसनं अवसान आणून दुर्योधनानं आपली मांडी उघडी करून दाखवली आणि म्हणाला, द्रौपदी, अगं बस या मांडीवर, तुला त्रैलोक्याची राणी करतो. तेव्हा द्रौपदी सुद्धा म्हणाली, त्या मांडीवर आता कोणी बसणार असेल तर भीमाची गदाच बसेल. तेव्हा भीमानं दरबारात दुसरी प्रतिज्ञा केली, शबास द्रौपदी, या दुर्योधनाच्या मांड्या फोडून त्याला रणांगणात लोळवल्याशिवाय माझ्या गदेला कधीही विश्रांती मिळणार नाही, कधीही नाही. भीमाच्या या दोन प्रतिज्ञांनी कौरव थोडेसे नरम झाले. पण कर्णाच्या सांगण्यावरून दुःशासनानं द्रौपदीचं वस्त्रहरण करायचा प्रयत्न केला. तो सफळ होऊच शकला नाही. कारण गोपालकृष्णांच्या नामप्रभावानं तिच्या शरीरावर एकामागून एक वस्त्र प्रकट झाली आणि कौरव तिच्या शरीराचा बोटभर भाग सुद्धा निर्वस्त्र करू शकले नाही. कृष्ण नामाच्या या चमत्कारामुळे ते सगळेच भांबावले. पण ठीक, तरीसुद्धा या द्यूतामध्ये हरल्यामुळे 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास पांडवांनी भोगावा आणि पुन्हा येऊन आपलं राज्य घ्यावं अशी अट ठरली. पांडव निघाले. आपल्या मनाविरुद्ध हे द्यूत झालं होतं. पण तरीसुद्धा सर्वांच्या बरोबर भीमही वनवासात आला. पांडव वनवासात असताना एकदा दुर्योधन आपल्या मित्र कर्णासह आणि सर्व सैन्यासह वनात गेला. इच्छा हीच की पांडवांना आपलं वैभव दाखवावं, तुमचंच वैभव आम्ही कसं जिंकलं हे दाखवून त्यांना खिजवावं. पण झालं भलतंच. अरण्यामध्ये जाताच चित्रसेन गंधर्वाशी दुर्योधनाची गाठ पडली. दोघांमध्ये काहीतरी भांडण झालं आणि एक तुंबड युद्ध झालं. तेव्हा त्या चित्रसेन गंधर्वाच्या सैन्यानं दुर्योधनाच्या सैन्याचा पराभव केला. दुर्योधनाचं सैन्यही पळालं, मागोमाग कर्णही पळाला. चित्रसेन गंधर्वानं दुर्योधनाला कैदी केला. तेव्हा दुर्योधनाचे सेवक धर्मराजाकडे गेले. धर्मराज सर्व पांडवांच्या बरोबर वनवासात होते ना, अरण्यात होते, झोपडीत होते.
तिथे सगळे दुर्योधनाचे सेवक गेले आणि सगळा वृत्तांत सांगून विनवणी करू लागले. अहो, त्या दुर्योधनाला वाचवा हो. दुर्योधनाला वाचवा हे शब्द ऐकताच भीम असा उसळला. उत्तम झाले गंधर्वाने कैदतयाला केले. उत्तम झाले गंधर्वाने कैदतयाला केले. त्या दुष्टे मज विष घातले. त्या दुष्टे मज विष घातले. लाक्षागृही जाळीयले. लाक्षागृही जाळीयले. कापट्ये धनराज्य हि हरले. कापट्ये धनराज्य हि हरिले. निंदे धिक्कारिले. निंदे धिक्कारिले. द्रौपदी केशा ओढित नेले. द्रौपदी केशा ओढित नेले. वस्त्रहरू पाहिले. वस्त्रहरू पाहिले. नीचाला जन आता कैसी. नीचाला जन आता कैसी. म्हणतो साह्या यावे. म्हणतो साह्या यावे. उत्तम झाले गंधर्वाने कैदतयाला केले. उत्तम झाले गंधर्वाने कैदतयाला केले. कैदतयाला केले. कैदतयाला गेले. हे वृत्त घेऊन येणाऱ्या राजमंडळातल्या बाकी ज्येष्ठ मंत्र्यांकडे पाहून सुद्धा भीम चिडला आणि विचारायला लागला, का हो, आमची विटंबना चालू होती तेव्हा नाही आलात? आम्हा भिकाऱ्यांकडे कुठलं सामर्थ्य असणार? तुम्ही पराक्रमी, कर्ण तुमचा मित्र, जा सगळे लढा. तेव्हा धर्मराज म्हणाले, भीम असं बोलू नकोस. आपल्या भावाला आपण सोडवलं नाही तर लांछन नाही का लागणार? भीम इतका चिडला होता, तो म्हणाला, दादा दादा त्यांनी आपल्याला जेव्हा छळलं तेव्हा आपण त्याचे शत्रू होतो का? तरीही धर्मराज सांगतात, हे आपल्या घरचं भांडण आहे, ते तिसऱ्या समोर करायचं नाही. चित्रसेनाने दुर्योधनाला मारलं तर मग तू कोणाच्या मांड्या फोडणार आहेस ते सांग. असा वेडेपणा करू नकोस. आपण परक्यांच्या समोर एक असायला हवं. वयम पंचाधिकम शतम. हो, राष्ट्रीय एकात्मतेसाठी हे धर्मराजाचंच वाक्य वर्षानुवर्षे आपण वापरतो आहे की आपसात काही भांडण असो पण शत्रूसमोर दाखवायचं नाही, तिसऱ्या समोर तर नाहीच नाही. आपल्या घरात आपण 100 कौरव आणि 5 पांडव, पण तिसऱ्या समोर आपण 105 आहोत, हे लक्षात ठेवायचं. धर्मराजाचं हे बोलणं भीम अर्जुनाने मान्य केलं. चित्रसेन गंधर्वाचा पराभव केला आणि दुर्योधनाला सोडवला. तरीसुद्धा दुर्योधनाची मिजास उतरली नाही हा विषय वेगळाच. दुर्योधन राजधानीस निघून गेला आणि हे पुढचा वनवास भोगायला आले. 12 वर्ष वनवास संपला. आता 1 वर्ष अज्ञातवास पत्करायचा होता, म्हणजे नाव बदलून राहायचं, कोणी आपल्याला ओळखणार नाही असं राहायचं. तेव्हा सगळे पांडव द्रौपदीसह विराटाच्या नगरी राहिले. त्यांनी कोणकोणती नावं घेतली ती तर पहा. कंकनामची घेतले असे धर्मा. कंकनामची घेतले असे धर्मा. बल्लवचिते अभिधान तुवा भीमा. बल्लवचिते अभिधान तुवा भीमा. घ्यावयाचे या परी रूप साचे. घ्यावयाचे या परी रूप साचे. बृहन्नडा हे तर नाम अर्जुनाचे. बृहन्नडा हे तर नाम अर्जुनाचे. नाम नकुला ग्रंथी कहेच ठेवा. नाम नकुला ग्रंथी कहेच ठेवा. पशुपालन अभिधानची सहदेवा. पशुपालन अभिधानची सहदेवा. नाम सैरंध्री हेची द्रुपद बाला. नाम सैरंध्री हेची द्रुपद बाला. सर्वनामे या परी घे नृपाला. सर्वनामे या परी घे नृपाला.
नावं बदलून सगळे पांडव विराटाच्या नगरीत राहू लागले. त्या नगरीच्या बाहेर एक शमी वृक्ष होता. त्या वृक्षावर पांडवांनी आपली सगळी शस्त्र ठेवली आणि त्या वृक्षाला नमस्कार करून ते विराटाच्या नगरीत आले. धर्मराजानं कंक नामक ब्राह्मणाचं रूप घेतलं, तर भीम त्या विराटाच्या भोजनशाळेवरचा आचारी झाला. अर्जुनानं नर्तिकेचं रूप घेऊन राजकन्यांना नृत्य शिकवावं हे काम घेतलं. नकुलानं राजाचे घोडे सांभाळावेत हे काम घेतलं, सारथ्य केलं. आणि सहदेवानं तर गुराख्याचं रूप घेऊन राजाची गुरढोरं सांभाळली. सगळ्या भारतवर्षाची सम्राज्ञी द्रौपदी ती बिचारी सैरंध्री या नावानं विराटाच्या पत्नीची सेवा करू लागली. आणि तिथेही एक संकट आलंच. या विराट राजाचा मेहुणा, तो विराटाचा सेनापती पण होता, कीचक नावाचा, तो या सैरंध्रीवर भाळला. आणि सैरंध्री ऐकत नाही हे पाहून भर दरबारात कीचकानं सर्वांच्या देखत तिला लाथ मारली. तेव्हा द्रौपदी म्हणाली, हे नीचा, ही गोष्ट जर माझ्या पतींना कळली तर ते तुला काही क्षणात संपवतील. तेव्हा कुत्सितपणे कीचक हसत होता. तो निघून गेला. पण या प्रसंगाच्या वेळी धर्मराजही तिथे होते आणि भीमही तिथे होता. सैरंध्रीला लाथ मारताना बघून भीम असा चवताळला. तो रागाने महालाबाहेरच्या एका वृक्षाकडे पाहू लागला. तेव्हा धर्मराजाने त्याला सूचकपणे सांगितलं, बल्लवा, त्या वृक्षाकडे पाहू नकोस. त्याचे अनंत तुकडे तुझ्या पाकशाळेत आहेत, त्यांच्याकडे पहा. आणि धर्मराज द्रौपदीला म्हणाले, सैरंध्री, तू आपल्या महाली जा. तुझे पती तुझ्या मनाप्रमाणे करतील. या वाक्याने धर्मराजाने भीमाला परवानगीच दिली होती. त्या रात्री सैरंध्रीनं भीमाची गाठ घेतली. सैरंध्रीचं दुःख पाहून भीम ढसढसा रडला. त्या दिवशी भीम अतिशय सामर्थ्यवान होता, पण तितकाच हळवा होता. आपल्या प्रियजनांच्या दुःखानं तो असा अनेक वेळा रडला. वनवासात असताना आपली माता कुंती ती गवताच्या गादीवर झोपली आहे हे पाहून सुद्धा तो ढसढसा रडला होता. भीमाने सैरंध्रीला एकच आश्वासन दिलं. तो म्हणाला, सैरंध्री, तू त्या कीचकाला नृत्यशाळेमध्ये बोलाव, पुढचं मी बघून घेतो. आणि खरंच कीचक सैरंध्रीला भेटण्यासाठी नृत्यशाळेत आला. तो येता क्षणी भीमाने त्याचा हात पकडला आणि धोब्यानं कपडे धुवावेत तसा दणा 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 त्याला जमिनीवर आपटून मारला. बुकलुनी बुकलुनी कीचका मारिले, बुकलुनी बुकलुनी कीचका मारिले. शांत परी नाही हो चित्त झाले, शांत परी नाही हो चित्त झाले. तुडवुनी तुडवुनी चूर्ण केली हडे, तुडवुनी तुडवुनी चूर्ण केली हडे. हात पाया सहित बांधिले गाठोडे, हात पाया सहित बांधिले गाठोडे. मांस गोळा बने पाप संहारिले, मांस गोळा बने पाप संहारिले. शांत सैरंध्रीचा दुःख गे संपले, शांत सैरंध्रीचा दुःख गे संपले. बुकलुनी बुकलुनी कीचका मारिले, बुकलुनी बुकलुनी कीचका मारिले, बुकलुनी बुकलुनी कीचका मारिले. भीमानं कीचकाला तर मारलंच, पण त्याचे भाऊ अनुकीचक यांनाही मारलं. भीमाच्या या पराक्रमामुळे अज्ञातवासातल्या या कुणालाही त्रास द्यायचं धाडस यापुढे कोणी केलं नाही. 12 वर्ष वनवास संपला, 1 वर्ष अज्ञातवास पूर्ण झाला. आता द्यूतामध्ये ठरल्याप्रमाणे पांडवांना राज्य द्यायला हवं. पण फुकटचं मिळालेलं राज्य सोडायला कौरव आता तयार होईनात. शेवटी युद्ध अटळ हेच ठरलं आणि 18 दिवस महायुद्ध झालं. कौरवांचं 11 अक्षौहिणी सैन्य, पांडवांचं 7 अक्षौहिणी सैन्य यात तुंबळ युद्ध झालं. अनेक रथ, हत्ती, घोडे, अनेक वीर सैनिक सरदार या युद्धामध्ये कामी आले. 100 कौरवांपैकी जास्तीत जास्त भावांना भीमानंच संपवलं आणि आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे त्या युद्धात दुःशासनाशी युद्ध करून त्याला रथावरून खाली पाडला. त्याची सगळी शस्त्र मोडली, हात पाय गदेच्या आघाताने तोडून टाकले, हात तर अंगापासून उपटून काढले आणि छाती फोडून
रक्ताने माखलेल्या हातानं द्रौपदीचे केस बांधले. असा दुःशासनाला संपवल्यानंतर आता शेवटी कौरवातला ज्येष्ठ कौरव दुर्योधन, तो जन्मापासूनचा पांडवांचा छळक, या भीमाला लहानपणी सुद्धा विष घालणारा, पांडवांचं राज्य द्यूतामध्ये जिंकणारा, सम्राट पांडवांना वनवास भोगायला लावणारा, द्रौपदीची विटंबना व्हायला कारणीभूत असलेला मुख्य वैरी, त्याच्याशी गदायुद्ध या भीमाने खेळलं आणि अक्षरशः त्याच्या मांड्या फोडून त्याला खाली पाडला आणि मस्तकी लाथ मारून भीम निघून गेला. आता अपमानाच्या यातनांनी तळमळत मर, इथेच मर. दुर्योधन संपला, सगळे कौरव संपले. तरी धृतराष्ट्राला या सगळ्या पांडवांपेक्षा भीमावरच अधिक राग होता. त्या धृतराष्ट्राने भीमाला बोलावून घेतला आणि सांगितलं, आता मला कोणी उरलेलं नाही, तू तेवढा ये बाबा. आणि भोळेपणाने भीम निघाला. गोपाळकृष्ण म्हणाले, भीमा, तुला तुझा काका काय तो माहीत नाही, चल माझ्याबरोबर गंमत दाखवतो. धृतराष्ट्राच्या दरबारात दोघं आले. तसं नुसता पावलांचा आवाज ऐकताच धृतराष्ट्र चटकन उभा राहिला. गोपाळकृष्णाने एकच सांगितलं होतं, भीमा, तू जवळ जाऊ नकोस, फक्त लांबून हाका मारत राहा. लांबून भीम हाका मारत राहिला, काका. आणि काका पुढे येत राहिला, भीमा, भीमा, मला ये, मला कडकडून भेट. आणि असं म्हणत काका जवळ येतोय. त्याच वेळेला गोपाळकृष्णाने भीमाला बाजूला केला आणि त्याच दरबारात असलेला भीमाचा पुतळा, जो 7 पट ताकदीचा होता, लोखंडाचा होता, दुर्योधनाने मुद्दाम सरावासाठी निर्माण केला होता, तो पुतळा धृतराष्ट्राच्या हातात सरकवला. आपल्या हाती काहीतरी लागलं या आनंदामध्ये धृतराष्ट्राने त्या पुतळ्याला इतकी कडकडून मिठी मारली की त्या लोखंडाच्या पुतळ्याचे सुद्धा 7 तुकडे झाले म्हणतात. एवढा राग त्या धृतराष्ट्राचा या भीमावर होता. असो, शेवटी दुःखी असलेला धृतराष्ट्र आपल्या मुलांचं श्राद्ध करून वनवासात निघून गेला आणि पुढे वैभवशाली असं साम्राज्य पांडवांनी पुढे उपभोगलं. पहा हो, आईच्या पत्नीच्या दुःखासाठी ढसढसा रडणारा असा प्रेमळ भीम, वैर्याला आसुरी दहशत बसेल असा मारणारा बलाढ्य भीम, दुष्टांना म्हणजे बकासुरासारख्या लोकांना मारून समाजाला भयमुक्त करणारा लोकोपकारी असा भीम, लोकांचा भयहरण करता. अहो, असाच भक्त असायला हवा असं तुकोबा आपल्या अभंगात म्हणतायत. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, कठीण वज्रास भेदू ऐसे, भेदू ऐसे, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. भले तरी देऊ कासेची लंगोटी, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा, नाठाळाचे काठी हाणू माथा, माय बापाहुनी बहु मायावंत, माय बापाहुनी बहु मायावंत, करू घातपात शत्रुहुनी, करू घातपात शत्रुहुनी. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. अमृत ते काय गोड आम्हा पुढे, अमृत ते काय गोड आम्हा पुढे, विष ते बापुढे
विषते बापुडे